नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण राधा नावाच्या मुलीची स्वामींची सत्यकथा ऐकणार आहोत. स्वामींचे अदृश्य आशीर्वाद असा जो काही प्रत्येकजण स्वामींची भक्ती करतो त्यांच्यावरती नक्की असतो. भर दुपारची वेळ होती. उन्हाच्या झळांनी रस्ते तापले होते, पण स्वामींच्या मठात मात्र कमालीची शांतता आणि गारवा होता. राधा रोज न चुकता तेथे जायची. ती एक स्त्री होती, पण तिची स्वामींवरची भक्ती अगाध होती. राधा स्वामींच्या मूर्तीसमोर डोळे मिटून तासनतास बसून राहायची. लोक म्हणायचे, राधा तू इतकी प्रार्थना करतेस, प्रार्थना करतेस, सेवा करतेस, पण तुला कधी स्वामींनी काही दिलेलं दिसलं नाही. तुझं नशीब तर अजूनही तसंच आहे. राधा फक्त हसायची आणि म्हणायची, ते देत नाहीत असं नाही, ते जे देतात ते जगाला दिसत नाही. एके दिवशी राधा खूप रडत मठात आली. तिचं सगळं संपलं होतं. घरात गरिबी, आजारी मुलं आणि हातात काम नाही. तिने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाली, स्वामी आज माझी परीक्षा आहे. जर तुम्ही खरंच असाल तर मला आज अस्तित्वाचा पुरावा हवा आहे. मला आज काहीतरी असं द्या जे कोणीही देऊ शकणार नाही. तिने बराच वेळ वाट पाहिली, पण तिथे ना चमत्कार झाला ना मूर्ती हलली. ती हताश होऊन बाहेर पडली. वाटेत तिला एक म्हातारा माणूस दिसला. तो खूप भुकेलेला होता. राधाकडे तिच्या मुलांसाठी घेतलेली एक भाकरी होती. तिने स्वतःच्या दुःखाचा विचार न करता ती भाकरी त्या म्हाताऱ्याला दिली. त्या म्हाताऱ्याने भाकरी खाल्ली आणि राधाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, मुली आज तू मला वाचवलंस. जा, आजपासून तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. राधाला वाटलं हा सामान्य आशीर्वाद असेल, पण जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिला समजलं की ज्या मोठ्या कंपनीत तिने कामासाठी अर्ज केला होता तिथून आज तिला बोलवणं आलं होतं. तिच्या मुलांची तब्येत अचानक सुधारली होती. दुसऱ्या दिवशी राधा आनंदाने मठात आभार मानण्यासाठी गेली. तिथे गेल्यावर तिची नजर स्वामींच्या त्या जुन्या फोटोकडे गेली आणि ती जागीच थिजली. काल तिने ज्या म्हाताऱ्याला भाकरी दिली होती त्याच्या हातावर बरोबर असाच एक जुना व्रण होता, जो स्वामींच्या फोटोतल्या हातावर दिसत होता. राधाला समजलं की स्वामींनी तिला मंदिरात काहीच दिलं नव्हतं, कारण ते स्वतः तिची परीक्षा घेण्यासाठी बाहेर रस्त्यावर तिची वाट पाहत उभे होते. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी किंवा तुमचे काही स्वामींबद्दलचे अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा. आपण त्याची कथा बनवून नक्की अपलोड करूयात. धन्यवाद.